नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी. आज सकाळी मी नाही दिला डबा, कारण काय झालं माहिती का मैत्रिणींनो, त्यांना ना परवा शाळेवर जाताना एक जणीचा पण प्रश्न होता की ताई तुमचे मिस्टर शाळेवर शिक्षक आहेत का? तर नाही, माझे मिस्टर बसवर ड्रायव्हर आहेत मैत्रिणींनो. शाळेवर शिक्षक नाहीत, ते बसवर ड्रायव्हर आहेत. आणि त्यांना आता इथून 20 किलोमीटर अंतर असते, त्यामुळे त्यांना सकाळी लवकर जावं लागतं. इथून गाडीवर जायचं, तिथं गाडी लावायची, नंतर येताना बस घेऊन यायचं. आणि इथून गाडीवर जाताना ना त्यांना शेतातनं रस्ता आहे जायला, त्यामुळे त्यांना जाताना पायाला त्यांच्या थोडंसं कुत्रं चावलं. त्याच्यामुळं आता त्या कुत्रे चावल्यामुळं ना त्याची इंजेक्शन चालू आहेत मैत्रिणीनं त्यांना. मग आज सकाळी इंजेक्शन करायसाठीच ते शाळेवरनं माघारी आले. त्यामुळे मला म्हणले मला काय डबा देऊ नको, मी जेवण करूनच शाळेवर जातो. म्हणून मग आता मी मटकी डाळीची आमटी केली, गवारची शेंग केली. तुम्हाला मी दाखवते मैत्रिणींनो, मी बोलत बोलत दाखवते तुम्हाला. एवढीच केली कारण जास्त शेंग लागत नाही, आणि झाली शेंग पण माझी. जास्त मी कूट टाकत नाही मैत्रिणींनो भाजीला, तर मला शेंगदाणे जास्त कूट नाही आवडत. आणि इथं मटकी डाळीची आमटी केली बघा. मटकीची डाळ थोडीशी भाजून त्याची पातळ भाजी केली. आता मला थोडासा भात लावावा, आणि गवारीची शेंग पण तोंडी लावाय थोडीशी केली चपाती बरोबर. कारण माझा मुलगा तर तो पण जिम करतो, डाएट करतो, त्याच्यामुळं ती काय गवारी वगैरे असलं काय खात नाही. त्याचं उकडलेलं अंडं खातं, पिवळं काढून पांढरं खातं. आणि थोडंसं आता वारी जवळ आल्यामुळं ना चिकनची ह्याची दुकानं बंद आहेत, त्याच्यामुळं आता त्यानं देशी अंडीच उकडून खातो मैत्रिणीनं. आणि आता आणि परवा मी व्हिडिओ टाकलेला ना मैत्रिणीनं, की घर सांभाळून मुलं सांभाळून मी म्हणजे किती कमवते, किंवा मी त्या पैशाचं काय करते. तर त्याला भरभरून म्हणजे मला सगळ्या ताईंनी कमेंट पण केल्या, आणि त्या व्हिडिओला व्ह्यूज पण भरपूर आल्यात मैत्रिणीनं, आणि माझे सबस्क्राईब पण वाढलेत. आणि मी खरं सांगू का मैत्रिणीनं, मी असं तुम्हाला जे मी व्हिडिओमध्ये सांगते ना की तुम्ही असं करा तसं करा, तर काही जणांना वाटत असेल की ही आम्हाला ज्ञान शिकवते, पण असं काय नाही मैत्रिणीनं. कारण मला काय वाटतं माहिती का, आपण त्यातनं गेलोय, कारण मी ती दिवस काढलेत, मी ती दिवस भोगलेत. कारण आपल्यापाशी नसतं तेव्हा सगळ्या जगापाशी नसतं, आणि ज्यावेळेस आपल्याला गरज असते तेव्हा आपल्याला कोणीही मदत करत नाही मैत्रिणीनं. आपली नाती, आई वडील भाऊ तर करतातच, पण शेवटी त्यांनी मदत केली तर त्यांना ते परत आपल्याला द्यावंच लागतं. त्यामुळे आपल्या स्वतःचं जर असलं तर आपल्याला दुसऱ्या पुढं हात पसरावं लागत नाहीत. या हिशोबानं मी मैत्रिणीने व्हिडिओ बनवला होता, आणि त्याला भरपूर सारे व्ह्यूज आलेत, भरपूर कमेंट आलेत. आणि काही ताईंनी पण खूप छान सांगितलं की ताई तुमचे विचार खूप छान आहेत, तुम्ही खूप छान बोलता. आणि कसं आहे माहिती का मैत्रिणीनं, आणि हे राहिलं म्हणजे आता डब्याचं सुद्धा. सकाळी ना मी रोज 5ला डेली उठतीच मैत्रिणीनं. सकाळी 5ला उठणं, सकाळी सगळं ह्या 2 रूम आहेत माझ्या, आणि माझ्या भैयाला अभ्यासाला तिकडची एक छोटी खोली आहे, तो तिकडंच असतो. मग सकाळी उठणं, सगळं म्हणजे स्वच्छ करून झाडून वगैरे पुसून घेणं. लवकर उठते 5:30पर्यंत, माझं झाडून फरशी आणि आंघोळ होती. 5:30ला मी किचनकडे येते, नंतर चहा घेते अर्धा कप, नंतर मग माझी तिथनं भाजीची याची त्याची तयारी असते मैत्रिणीनं. आता आणि आपल्या माणसाची काळजी आपणच केली पाहिजे. कारण मला सांगा मैत्रिणीनं, काय कायांचं कसं असते का, डब्याला खूप आळस करतात. पण मी म्हणत नाहीत की सगळ्याच ताई आळस करतात, पण ज्याची लहान लेकरं आहेत त्यांना जरा संध्याकाळी लेकरं झोपत नाहीत, त्यामुळे त्यांची झोप होत नाही, आणि सकाळी उठलं की त्यांची चिडचिड होते. ही मान्य आहे, पण आपल्या माणसाची आपण काळजी केली पाहिजे मैत्रिणीनं. आणि आपण आता सकाळी टायमिंगला डबा देणं, सगळं टायमिंगला आवरणं, आणि त्यांना पण छान वाटतं, आणि घरात पण त्यांना वाटतं की बाबा हिने एवढं सगळं काम करून आपल्याला टायमिंगला डबा देते, 4 पैसे हिनं पण आपल्याबरोबर कमवते, तर त्यांना पण त्याचा अभिमान वाटतो. आणि ते खूप मोठ्या मनानं बाहेर मित्रात सांगतात की माझी बायको घरातलं सगळं हँडल करून तिनं माझ्याबरोबर 4 पैसे कमवते. आणि तसं म्हटल्याने ज्यावेळेस आपल्याला ते स्वतः बाहेर सांगतात, आणि ज्यावेळेस ज्याच्यापाशी सांगितले ते जर म्हणले ना की अहो तुमचा नवरा तुम्हाला लई बाहेर नटत होतं, की म्हणत होते की माझी बायको पण लई काम करते, घरातलं सगळं करून सगळं माझ्याबरोबर पण पैसे कमवते, त्यावेळेसचा एक अभिमान वेगळा असतो मैत्रिणींना, त्यावेळेस एक आनंद पण वेगळाच असतो. मला तर तसं वाटतं बघा. त्याच्यामुळं मी माझी ड्युटी बजावते. सकाळी 5ला उठणं, टायमिंगला डबा देणं,
त्यांची विचारपूस करणं, काय आहे नाही ती बघणं आणि घरातली सगळी कामं स्वतः हँडल करणं. ज्यावेळेस माझी तब्येत बरोबर नसते त्यावेळेस माझा नवरा स्वतः कुकर लावतो, स्वतः कुकर लावते, स्वतः म्हणतात की तू आराम कर, मी काहीतरी करतो. नसेल तर कधी कधी म्हणतात मी बाहेर आणतो, तू आराम कर पण तू विश्रांती घे, कारण तुझ्या मागं कामाचा जास्त लोड आहे. आणि असं म्हटलं ना मैत्रिणीनं, एक समाधानी वेगळीच असते. ज्यावेळेस आपला माणूस आपल्याला काळजीने विचारतो ना, त्यावेळेस एक खरंच वेगळंच वाटतं की आपण किती आजारी असलो ना तरी पण उठून म्हणतो थांबा मी करते काहीतरी. कारण ती एवढं ती प्रेमानं आपल्याला विचारत असतात. आणि मला दररोज ना माझा नवरा शाळेवरून येतात ना, त्यावेळेस आल्यावर संध्याकाळी जर माझा चेहरा कधी सुकलेला तर दिसला ना, कारण मला दिवसभर कंटिन्यू काम असतं मशीनवर, इकडं तिकडं गिरायकाचं, दुकानातल्या साड्या असल्यामुळे मला कामं भरपूर असतात. तर ते आले की मला विचारतात मैत्रिणीनं की का ग आज खूप काम होतं का, किंवा आज कामाचं जास्त लोड होतं का. तर नाही हो का, नाही चेहरा सुकतोय तुझा, आज चेहरा जरा सुकलाय असं म्हणतात. आणि त्यावेळेस एवढं भारी वाटतं, असं वाटतं की बाबा खरंच किती आपल्या चेहऱ्यावरनं आपला नवरा आपल्याला ओळखतोय की बाबा तू सुकली आज, की तुला काम जास्त होतं का. आणि त्यावेळेस खरंच सगळा थकवा दूर होतो आणि असं उत्साह येतो की बाबा खरंच आपल्या मनातले ओळखणारा फक्त एकमेव व्यक्ती म्हणजे आपला नवरा. आणि मैत्रिणीनं मी काय म्हणते, खरंच सांगू का तुम्हाला, शेवटी कोणी कुणाचं नसतं, मुलं बाळं, आई वडील, भाऊ भाऊजाई, शेवटी आपला जोडीदारच आपल्या उपयोगाला येतो मैत्रिणीनं. त्यामुळे आपल्या जोडीदाराला जीव लावा, आपल्या माणसाची आपली विचारपूस करा. आणि लोकांचं ऐकून किंवा काय ऐकून, बायकांना सवय असते घरात भांडण करायची, पण लोकांचं ऐकून घरात भांडण करू नका, एका जीवानं राहावा. शेवटी ना काही जन्मात नाही आणि आपलाच जोडीदार आपल्या उपयोगाला येतो मैत्रिणीनं. खरंच सांगते मी तुम्हाला, कारण कुणी कुणाचं नाही. ज्यावेळेस नवऱ्याला आपली काळजी वाटते ना तेव्हा कुणालाही आपली काळजी वाटत नाही मैत्रिणीनं. कसाही असला तर तो नवरा ती नवराच असतो. त्यामुळं ना मैत्रिणीनं, माझं काय बोलताना चुकून एखादा शब्द मी काय बोलले असेल तर मनावर घेऊ नका मैत्रिणीनं. आणि मी तुम्हाला बोलत बोलत करते चपात्या, ही बघा. आणि काय झालं मैत्रिणीनं, इथं खिडकी असल्यामुळे ना खूप इकडं उजेड पडतोय, त्याच्यामुळे व्यवस्थित किचनवरचं दिसत नाही मैत्रिणीनं. हे बघा, तुम्हाला बोलत बोलत माझ्या चपात्या चालू आहेत मैत्रिणीनं. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना मैत्रिणीनं, तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.